वैष्णवी आत्महत्या प्रकरणी फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अखेर अटक। पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई। नवरा, सासू आणि नणंदेला आधीच अटक। आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंच्या अटकेआधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर। हगवणेंसोबत 3 जण होते उपस्थित, यात तिघांनी हगवणेंना मदत केल्याचा अंदाज। उपमुख्यमंत्री अजित पवार आज वैष्णवीच्या आईवडिलांची सांत्वनपर भेट घेणार। कोल्हापूरचा दौरा संपल्यानंतर संध्याकाळी भेट घेणार अजित पवार यांची माहिती। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात चुलत सासरा संजय हगवणेसह सुनील चांदोरेला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपी राजेंद्र हगवणे सुशील हगवणेला पळून जाण्यास मदत केल्यानं चौकशी। वैष्णवीच्या नातेवाईकांना बंदूक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल। कसपटे कुटुंबीय बाळाला ताब्यात घेण्यासाठी गेले असता जीवे मारण्याची दिली होती धमकी। वारजे पोलिसांकडून चौकशी। गडचिरोलीमध्ये टीव्हीवरील चॅनल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या। कोरची तालुक्यातील बोडेना गावातील हृदय पिळून टाकणारी घटना। इंदापूर एसटी स्टँडवर 2 गटात तुफान राडा। 11 जणांविरोधात गुन्हा दाखल। परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात। पाकिस्ताननं यापुढे दहशतवादी कारवाया केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा इशारा। तर पाकला दहशतवाद्यांना पोहोचणं थांबवण्यास सांगा, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीन आणि तुर्कीला सुनावलं। नाशिकमध्ये कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ वैमानिकांच्या 43व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा थाटात सुरू। डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख उपस्थिती। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय। पुढच्या 36 तासात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा।